वडील काँग्रेस पक्षात आयुष्यभर, अंत्यविधी सुद्धा काँग्रेस ध्वज अंगावर. काँग्रेसचा चोपणे परिवारावर अन्याय. दीपक चोपणे ढसाढसा रडला. तरुण वयापासून काँग्रेस पक्षासोबत इमानदारीने, निष्ठेने आणि तत्वाने काम करणारा निलंगा शहरातील चोपणे परिवाराचं नाव घेतलं जातं. माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजी पाटील निलंगेकर यांची सावली म्हणून प्राध्यापक स्वर्गीय दयानंद अण्णा चोपणे यांची ओळख होती. आयुष्यभर काँग्रेस पक्षासाठी झटणारे, संघटन करून तरुणांना काँग्रेस पक्षात काम करण्यासाठी संधी देणारे स्वर्गीय दयानंद चोपणे हे नाव नव्हे, विचार होता. तरुण वयापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसचा ध्वज, काँग्रेसचे विचार आणि डॉक्टर निलंगेकरांचे एकनिष्ठ असणारे प्राध्यापक दयानंद अण्णा चोपणे यांच्या निधनाने चोपणे परिवार पोरकं झालं. शेवटचा आशेचा किरण म्हणून काँग्रेस पक्षच चोपणे परिवाराचा सर्वेसर्वा होता, आधार होता. मात्र अशा एकनिष्ठ काँग्रेस पक्षाबरोबर असणाऱ्या चोपणे परिवाराला काँग्रेस पक्षाने स्वर्गीय दयानंद चोपणे यांच्या पश्चात पक्षातून उमेदवारी देत, आधार आणि बळ देत राजकीय क्षेत्रात पुनर्वसन करायचं सोडून चोपणे परिवाराला दुधातून साई काढल्यासारखं बाहेर काढून टाकलं. आज दुर्दैव्य आहे, निलंगा शहरात मरगळ आलेल्या काँग्रेस पक्षाला मजबूत आणि जिवंत ठेवणाऱ्या चोपणे परिवारावर अन्याय झाल्याने अपक्ष उमेदवार म्हणून नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागलं. ही शोकांतिका आहे. आज रॅली काढण्यात आली होती, त्या दरम्यान चोपणे परिवाराच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. पप्पा असते तर म्हणत उमेदवार मुलगा दीपक चोपणे ढसाढसा रडला. त्याचं दुःख शब्द ऐकून सुनीताताई दयानंद चोपणे यांना पण अश्रू अनावर झाले. मुलाखत घेत असताना दुःख त्यांचं बघून मलाही आवरलं नाही. शेवटी मायबाप जनता माझ्या वडिलांची पुण्याई आठवण ठेवून मला मतदान स्वरूपी आशीर्वाद देऊन आणि पप्पा स्वर्गीय दयानंद चोपणे यांना आदरांजली वाहतील अशी भावनिक साथ प्रभाग क्रमांक 7 मधील अपक्ष उमेदवार दयानंद अण्णा चोपणे यांचे चिरंजीव दीपक दयानंद चोपणे यांनी मतदारांना घातली. वडिलांचं छत्रछाया हरवलेल्या मुलाला जनतेने आशीर्वाद द्यावा अशी भावना माजी नगराध्यक्षा सुनीताताई चोपणे यांनी केली आहे. ज्यांनी आपला पूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये घातलं आणि ज्यांनी डॉक्टर शिवाजी पाटील निलंगेकर यांची सावली म्हणून आयुष्यभर आपलं काम केलं, जन्मल्यापासून ते पूर्ण मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काँग्रेसचा झेंडा घेऊनच त्यांची अंत्यविधी झाली. असे स्वर्गीय दयानंद चोपणे यांचे चिरंजीव आज काँग्रेसनं त्यांना नाकारल्यामुळं, जाणीवपूर्वक डावलल्यामुळं त्यांनी बंड करून आपल्या प्रभागासाठी, आपल्या नेत्यासाठी आणि आपल्या लोकांसाठी उभा राहण्याचं काम केलं आणि रोड रोलर चिन्ह घेऊन या ठिकाणी आपल्या प्रभागाच्या लोकांसोबत ते फिरत आहेत. काय सांगाल दीपकराव, तुम्हाला काँग्रेसनं नाकारलं आणि तुम्ही आज रोड रोलर चिन्ह घेऊन लोकांपर्यंत जात आहे? स्वर्गीय माझ्या पप्पांना मी अगोदर वंदन करतो, दादासाहेबांना वंदन करतो. काँग्रेस पक्षाने मला डावललं आणि आज मला बोलायला शब्द नाहीत. आज जर पप्पा राहिले असते तर मला ही चिन्ह घेऊन फिरायची वेळ आली नसती. तुम्ही भाऊक होऊ नका, मी पण भाऊक आलो. आज तुम्ही लोकांपर्यंत जात आहे. वडिलांची पुण्याई आणि साहेबांचा आशीर्वाद तुम्ही पाठीमागे आहे. लोकांचं मत काय? लोक हे मतरूपी दाखवून देतील की निष्ठावंत काय असतात आणि इमानदार लोक काय असतात हे जनता दाखवून देईल. तुमच्या वडिलांनी म्हणजे माझ्या अण्णांनी पूर्ण आयुष्यभर आपला लोकांसाठी घातलेलं आयुष्य, आज अण्णाची आठवण कमतरता भासते. काय सांगा? सांगायचं म्हणलं तर पप्पावरून बघत आहेत, सर्वांना बघत आहेत आणि ते वरून सुद्धा आशीर्वाद देत आहेत मला. सर्व जनतेला पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि पप्पाला काही श्रद्धांजली वाहा मला मत टाकून बस. कोणतं प्रभाग आहे? प्रभाग क्रमांक 7 आहे मला. लोकांचं मत काय? लोकांचं मत काय, लोक एकतर्फी मला सगळं निवडून देतील ही मला विश्वास आहे. हे होते स्वर्गीय दयानंद चोपणे यांचे चिरंजीव. मला पण डोळ्यात आसू आलं. त्याचं कारणच आहे, ज्या माणसानं मला घडविलं, ज्या माणसानं आयुष्यभर राब सर्व समाजासाठी जपलं, अशाच्या चिरंजीवांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक डावललं असा आरोप या ठिकाणी करण्यात येतोय. खऱ्या अर्थानं ज्या समाजासाठी, प्रत्येक समाजासाठी ज्या माणसानं झटलं, आयुष्य घातलं, काँग्रेससाठी रात्रंदिवस जगलं, त्या माणसाच्या घरामध्ये त्या चिरंजीवला जर डावत असतील तरी मोठी चूक आहे आणि त्यामुळे जनता त्यांच्या पाठीमागे आहे. मी एवढं सांगू इच्छितो
की निष्ठावंत, मी निष्ठावंत हा शब्द वापरणार नाही, परंतु ज्यांनी समाजासाठी झटले, ज्यांनी आयुष्यभर पूर्ण काँग्रेससाठी आपलं आयुष्य घातलं, अशा माणसाच्या पाठीमागे जनता जर उभी असली तरी कोणताही पक्ष, कोणताही नेता काही करू शकणार नाही, एवढं सांगायचं आहे. आणि त्यांचा चिन्ह आहे रोलर आज. कारण अण्णाची मला पण आठवण येते, मला ज्याही डोळ्यात अश्रू आहेत, कारण मी त्यांना बाप म्हणायचं, ते मला लेकरू म्हणायचं. आज मलाही ऐकून हे आणि हे बघून अत्यंत दुर्दैव वाटतंय. कारण ज्या चोपणे परिवारानं पूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये घातलं, ज्या चोपणे परिवारानं सर्व समाजाला आर्थिक मदत असेल, कोणत्याही गोष्टीमध्ये असेल, कमतरता भासू दिली नाही, एक परिवार म्हणून, एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी वागले, अशा कुटुंबाला डावणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि जनता ह्याला येणाऱ्या काळामध्ये उत्तर आपल्या मतदान स्वरूपी देईल या ठिकाणी असंच वाटतंय. आणि यांचंही म्हणणं तसंच आहे. मी असलम दारेकर, एपीएन महाराष्ट्रासाठी निलंगा, लातूर. हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.